चॅनलवरती जर 4-5 असे जर तुमच्या व्ह्यूज येत असतील आणि तुम्ही जर काळजी करत असाल की आपण एवढं रात्रंदिवस कष्ट करतोय, तर आपलं हे कष्ट वायपट आहे असा जर विचार तुम्ही करत असाल तर ती तुमची यूट्यूबवरची अतिशय सर्वात मोठी गैरसमजूत आहे. आलं का लक्षात? 4-5 व्ह्यूज जर असे येत असतील, असे म्हणजे कसे ते मी पुढं सांगतोय, लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आणि हे अनुभवाचे बोल सांगतोय माझे, ध्यानात आलं. एकूण 5 चॅनल आहेत माझे. अगोदर मी चॅनल काढून माझे चॅनल डिलीट झाले. त्या अनुभवातून लक्षात ठेवा, हे महाराष्ट्रातील जे माझे खेडेगावामध्ये राहणारे किंवा जे यूट्यूबवरती जे कार्य करतात आणि त्यांचे चॅनल मॉनिटाईज होत नाही, यासाठी मी कार्य करतो. आलं का लक्षात? चॅनल मॉनिटाईज कसे करायचे त्याची माहिती पूर्णपणे व्हिडिओमार्फत देत असतो. आणि या पद्धतीनं जर तुम्ही सेटिंग केलं असेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. फक्त चॅनलवरती या सर मराठी टेक इजो या चॅनलवरती येऊन तुम्ही पहा प्रत्यक्षात सेटिंग कसं करायचं, काय करायचं, रूल्स काय, यूट्यूबचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय. बरं, तुम्ही 1000 नातेवाईक आहेत तुमचे, लक्षात ठेवा. तुम्ही तयार केला व्हिडिओ आणि 1000 नातेवाईकांकडे पाठवला. 1000च्या 1000 नातेवाईकांनी तुमचा व्हिडिओ पाहिला. 1000 व्ह्यूज आले पहिल्या व्हिडिओला. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का, त्या 1000 नातेवाईकापैकी 5 जणांना सुद्धा असं वाटत नाही की तुम्ही पुढं जाऊ. हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही सत्य परिस्थिती आहे. मी माझे अनुभवाचे बोल तुम्हाला शेअर करतो. तुमची माहिती जर अचूक असेल, खरी असेल आणि 4-5 व्ह्यूज जर तुमचे येत असतील, मात्र ते कसे आले पाहिजे व्ह्यूज ते मी सांगतोय. सेटिंग वगैरे जर तुमच्या व्यवस्थित असतील आणि जर असे तुमचे 4-5 व्ह्यूज येत असतील तर एका रात्रीत लक्षात ठेवा चॅनलवरचे व्ह्यूज वाढून, सबस्क्रायबर वाढून तुम्ही क्रायटेरिया पूर्ण करा. म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासाचा वॉच टाईम, हा तुम्ही फक्त एक रात्रसुद्धा खूप जाईल. माझे हे स्वतःचे अनुभव सांगतोय, लक्षात ठेवा. माझा एक चॅनल खूप मी 2, 3, 4 व्हिडिओ टाकले. 2 व्ह्यूज यायचे, 3 व्ह्यूज यायचे. एक दिवस एक बी व्ह्यूज नाही आला, एकही व्ह्यूज आला नाही, लक्षात ठेवा. म्हणून मी नाराज नाही झालो, कारण मला माहीत होतं की माझे चॅनल तेवढा आत्मविश्वास पाहिजे आहे. याच्यावरती सर्वात महत्त्वाची, यूट्यूबवर जर कार्य करायचं असेल तर वाईट कमेंट्स आणि ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो आणि कॉन्फिडन्स म्हणतो. मी नेहमी बोलतो का, 4 C's आर रिस्पॉन्सिबल फॉर एनी सक्सेस इन लाईफ. कोणते 4 C's? तर पहिला C हा क्युरियासिटी. लक्ष द्या, मी फालतू अजिबात या मुखातून कधीच बोलत नाही. जिज्ञासा पाहिजे आहे तुमच्याकडं, पुढे काय करायचं जाणून घेण्याची क्षमता, डिझायर फॉर नॉलेज तुमच्याकडं असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुमच्यावरती आत्मविश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स, हॅव कॉन्फिडन्स. हा दुसरा पॉईंट सांगितला, म्हणजे दुसरा C सांगितला. एकूण 4 C आहेत म्हणून सांगितलं. आणि तिसरा आहे तो सातत्य, विच इज कॉल्ड ॲज कन्सिस्टन्सी. हा तिसरा C सांगितला. आणि चौथा C जो आहे तो लक्षात ठेवा, आपलं कॅरेक्टर. म्हणजे आपल्याकडं लोक काय वृत्तीनं पाहतात,
हजारामधले 5 जण जरी तुम्हाला किंमत देत असतील, हजारामधले मी सांगतो, तरीसुद्धा तुमचा चॅनल रातोरात मोनेटाईज होणार. नवे नवे तुम्हाला असं वाटणार की एवढे व्ह्यूज आले कुठून, अरे एवढे सबस्क्रायबर आले कुठून. फक्त तुमच्याकडं खरा मॅटर, तुमचा स्वतःचा मॅटर, तुमचा स्वतःचा रोल त्यामध्ये असणं आवश्यक आहे. तुम्हाला वाटतं की आपण आपले 1000 नातेवाईकांना शेअर केलं म्हणजे आपले व्ह्यूज वाढतील, तर व्ह्यूज फक्त पहिल्याच व्हिडिओला वाढतील, सबस्क्रायबर नाहीत वाढणार. 4-5 सबस्क्रायबर लय झाले म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवून मित्रमैत्रिणीवर त्यांना आवर्जून सांगितलं आणि ते त्यांना फोन करून तुम्ही सांगता सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. एक जणसुद्धा कमेंट्स करा तुमच्या माहितीसाठी सांगतो, कारण त्यांना कधीच वाटत नाही की तुम्ही पुढं जावं. ही सत्य परिस्थिती सांगतोय, प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असणारी ही सत्य घटना सांगायला लागलं. खोटं अजिबात काही नाही, लक्षात ठेवा. मग जर असं असेल तर तुमचे 4-5 व्ह्यूज आल्यानंतर, कसे आल्यानंतर तुमचा व्हिडिओ हा मोनेटाईज कडे जाईल आणि तुमचे व्ह्यूज वाढतील. तर ते पहा, त्याच्यावर तुम्ही जर समजा व्हिडिओ अपलोड केला आणि 2 दिवस 3 दिवस तुम्ही व्हिडिओ ठेवला, तुम्ही नातेवाईकांना कुठल्याही शेअर न करता, ही महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही नातेवाईकांना शेअर न करता जर तुमच्या व्हिडिओवरती 4-5 व्ह्यूज येत असतील किंवा 7-8 व्ह्यूज येत असतील, तर हे व्ह्यूज येतात कुठून? तर तुमच्यासाठी रात्रंदिवस लक्षात ठेवा, यूट्यूबची टीम ही कार्य करत असते. तुमच्या जर अचूक सेटिंग जर असतील, पहा त्या सेटिंग्स चॅनलवरती कशा करायच्या सेटिंग्स. ह्या सेटिंग जर अचूक असतील आणि तुम्ही जर तुमच्या व्हिडिओची सेटिंगमध्ये लँग्वेज जर तुम्ही व्यवस्थित सिलेक्ट केली असेल, पुन्हा देश इंडिया हा जर व्यवस्थित सिलेक्ट केला असेल, तर तुम्हाला खोटं नाही सांगत, यूट्यूब तुमचा व्हिडिओ सर्च जे तुम्ही खाली मोबाईल हे करत जाता किंवा वर सारत जाता, त्या सर्च व्हिडिओमध्ये तुमचा मोबाईल रात्रंदिवस यूट्यूबची टीम ठेवत असते बरं का, लक्षात ठेवा. नाहीतर हे 4-5 व्ह्यूज कुठून आले तुम्हाला वाटलं का? अगोदर सबस्क्राईब केलेले तुमचा व्ह्यूज, तुमचा व्हिडिओ पाहिला, गैरसमजूत आहे तुमची. तुमचे खरे सबस्क्रायबर आहेत ते तुमचे नातेवाईक नाहीत, लक्षात ठेवा. तुमच्या कलेला किंमत देणारे महाराष्ट्रामध्ये खूप लोक आहेत की ज्या लोकांना तुमची कला आवडली आणि त्यांनी चॅनल तुमचा सबस्क्राईब केला आणि त्यांनी तुमचा व्हिडिओ पूर्ण पाहिला. तुम्ही व्हिडिओमध्ये जरी सांगितलं सबस्क्राईब करा, काय शेअर करा, लाईक करा, तर जोपर्यंत तुम्ही प्रोव्हाइड केलेला दिलेली माहिती जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आवडत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही ओरडला तर समोरच्या व्यक्तीला आवडलं की त्याला सांगावं लागत नाही, ते बरोबर बटन सबस्क्राईबचं दाबतं आणि मित्राला मैत्रिणीला शेअर बी करतं लगेच. आणि असं माझ्या 2 चॅनलच्या बाबतीत घडलं आहे, लक्षात ठेवा. चॅनल सुरू करून महिना व्हायच्या माझे असेच व्ह्यूज सुरुवातीला येत होते, 2 व्ह्यूज, 4 व्ह्यूज, पुन्हा 5व्या-6व्या दिवशी बघितलं तर तेवढेच व्ह्यूज. परंतु आयुष्यामध्ये एखादी रात्र अशी येते, लक्षात ठेवा. आणि माझं 2 चॅनलच्या बाबतीत खरोखरच तसंच घडलेलं आहे की म्हणजे बैसर रागातील कीर्तन चाली, बैसर सिद्धांत दृष्टांत कीर्तन हा चॅनल, बैसर शेळीपालन तडका हा चॅनल, हे जे चॅनल आहेत लक्षात ठेवा, अतिशय विदिन द मंथ म्हणजे एका महिन्याच्या आत
मॉनिटाईज झालेले सगळे चॅनल. दुसऱ्या दिवशी जर मी पाहिलं, आदल्या दिवशी 10 सबस्क्रायबर, दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मी पाहिन त्यावेळेला 1-2 आठवडे, त्यावेळेला एकदम 500-550 सबस्क्रायबर. वॉच टाईम कुठं 10-12 आवर असायचा, तो वॉच टाईम माझा 1,500 हजाराकडे गेला एका रातीमध्ये. 2-3 रातीमध्ये तर माझा वॉच टाईम आणि सबस्क्रायबर पूर्ण झाले. लक्षात ठेवा, ज्या व्हिडिओवर माझे 4-5 व्ह्यूज आले होते. म्हणजे हे घडलं कशामुळं? तर यूट्यूबची टीम जी आहे ती तुमच्यासाठी फार कष्ट घेते, परंतु तुमची एक मोठी गैरसमजूत असते की नातेवाईकांना शेअर केल्यानंतर ते आपले सबस्क्रायबर वाढतील, व्ह्यूज वाढतील. तर ही गैरसमजूत मनातून काढून टाका. यूट्यूबवरती त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स व्यवस्थितरित्या जर आचरणात आणून जर तुम्ही काम केलं तर लक्षात ठेवा, चॅनल मॉनिटाईज होण्यापासून तुम्हाला कोणीही वंचित करू शकत नाही. ज्यांना आपल्या चॅनलबद्दल काय प्रॉब्लेम आहे त्यांनी आवर्जून लक्षात ठेवा, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला असतो, त्या नंबरवरती फक्त मिस कॉल जरी दिला तरीसुद्धा मी निश्चित कॉल बॅक करून तुमची काय अडचण आहे काय नाही ते आवर्जून सांगेन. खोटं कुणाला सांगणार नाही, जे सांगेन ते खरंच सांगेन, काय वस्तुस्थिती. खोटं माझ्याकडं चालत नाही. स्लो बट स्टेडी विन द रेस. जरा ऐकायला कडवट असतं सत्य खरं, परंतु शेवटी सत्याचाच विजय होतो हे लक्षात ठेवा. माझ्या मते इथपर्यंत यूट्यूबवर कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या गोष्टी लक्षात आलेल्या असाव्या. काही कुणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर आवर्जून फोन करा, मिस कॉल द्या किंवा तुम्ही मेसेज करू शकता. काय अडचण असेल तर निश्चितच मार्गदर्शन करण्याचं काम हे आपल्या भैसर मराठी टेक यूट्यूब याच्याकडून केलं जाईल. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.